तर आपण व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वी विषय इतिहास प्रकरण 3 हडप्पा संस्कृती या वर्षाच्या नोट्स आहेत त्या पाहणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी मी जी काही साइट्स आहेत म्हणजे ज्या ठिकाणी उत्खनन झालं हडप्पा संस्कृतीची जी नगरे आहेत, त्यात धोलावीरा जे आहे त्या ठिकाणीचे जे काही अवशेष किंवा ज्या काही लिपी होत्या त्या मी त्याच्या ज्या इमेज आहेत त्या मी या नोट्सच्या शेवटी ते दिले त्या मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. म्हणजे हे नोट्स जे आहेत ते सचित्र स्वरूपात अशा नोट्स आहेत आवश्यक तिथे. मी जे काही पुरावे आहेत खणात सापडलेले त्यांचे काही फोटोग्राफ्स आहेत ते मी मला जसे मिळाले तसे मी डाउनलोड करून ते सेव्ह केलेत. ही जर नोट्स हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देतो. त्यावर तुम्ही ह्या नोट्स तिथून डाउनलोड करू शकता. नाहीतर मग Google क्लासरूम तयार केलेला आहे त्यावर तुम्हाला ह्या नोट्स मिळतील. आणि एक सांगायचं भाग आहे की आपलं जे Instagram पेज आहे त्यावर 1000 फॉलोवर पूर्ण झाले आहेत. आपल्या Instagramवर 1000 फॉलोवर पूर्ण झाले आहेत. त्यामुळे जर तुम्ही मला Instagramवर सुद्धा फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर फॉलो करा. आपण नवीन-नवीन व्हिडिओ तिथे घेत असतो. ठीक आहे. अप बघा भारतीय उपखंडात सुमारे 4,500 वर्षापूर्वी एक विकसित नागरी संस्कृती अस्तित्वात आली. तिला आपण हडप्पा संस्कृती असे म्हणतो. सिंधू संस्कृती म्हणून तिला ओळखले जाते. पंजाबमध्ये रावी नदीच्या काठी हडप्पा येथे 1921 मध्ये प्रथम उत्खनन सुरू झाले. हे कसे सूट लागला सांगतो. रेल्वे पुलाचं काम चालू होतं आणि काही कर्मचारी जे आहे म्हणजे जे कामगार आहेत ते रेल्वे पुलावर हे करत होते. काय करत होते? जे पटऱ्या टाकत असतात ना रेल्वेवर ते टाकत होते आणि त्यांना तिथे काहीतरी जाणवलं, की इथे काहीतरी वस्ती असू शकते. मग काय उत्खनन सुरू झालं. 1921 आणि 1905 मोहनजोदडो आणि हडप्पा ही 2 ठिकाणं होती. ठीक आहे. त्यामध्ये राखलदास बॅनर्जी आणि जे ते दयाराम साहनी जे आहेत त्यांनी काय केलेले आहे, उत्खनन सुरू केलं. म्हणजे आता हडप्पाचं जर म्हटलं तर दयाराम साहनी यांनी उत्खनन सुरू केलं आणि तिथे त्यांना काही संस्कृतीचे अवशेष सापडले. आता आपण इतिहासाच्या साधनांमध्ये पाहिलं, की उत्खनन हे 2 प्रकारचं असतं. एक उभे उत्खनन आणि एक आडवे उत्खनन. तर त्याच्यावर मी डिटेल्स व्हिडिओ बनवला, की उत्खनन कसं करतात, पुरातत्वीय अवशेष कशाला म्हणतात वगैरे त्याच्यावर आपण तो व्हिडिओ केलेला आहे. तो भाग नंतर आणि त्या काळातील लोकांची त्यांना काही मुद्दा, भांडी वगैरे सापडली. तर त्यामुळे त्यांनी एक कालगणना करून म्हणजे त्या संस्कृतीचा कालक्रम निश्चित केला, किती हजार वर्ष जुनी असावी, काय असं तसं त्या संस्कृतीचा त्यांनी शोध लावला, त्याचा कालखंड निश्चित केला. ठीक आहे. हे एक सांगायचं होतं. नंतरचा जो अ, नंतरचा आहे तो पूर्व हडप्पा संस्कृतीचा काळ. गाव वसाहतीचा काळ या दरम्यान नागरिकीकरणाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. नंतर आहे प्रगल्भ हडप्पा संस्कृती काळ. नगररचना, व्यवस्थापन, व्यापार व हस्तकलेचा मोठा विकास. मोहनजोदडो, हडप्पा, धोलावीरा, लोथल ही प्रमुख केंद्रे होती. आणि उत्तर हडप्पामध्ये या काळात संस्कृतीचा ऱ्हास व्हायला सुरुवात झाली व प्रमुख केंद्रे उद्ध्वस्त झाली. आता आपण विस्ताराने हे समजून घेऊया. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा सांगायचा असेल, तर तो मी असा सांगू इच्छितो, की अ, तर महत्त्वाचा मुद्दा सांगायचा असेल, तर बघा हे जे अवशेष सापडले त्यावरून त्या काळातील नगररचना किती प्रगत होती. याची आपल्याला माहिती मिळते. आणि त्या काळातील तंत्रज्ञान जरी एवढं नसलं म्हणजे तरी त्यांनी सांडपाणी व्यवस्थापन कसं केलं होतं, तरी एकंदरीत त्याची आपल्याला माहिती मिळते. तसंच त्या काळातील रोग व आरोग्य याची आपल्याला माहिती मिळते. तर उत्खनन केलं की त्या उत्खननावरून जे मिळालेले अवशेष होते त्यावरून त्या काळातील रोग व आरोग्य कसं होतं, बांधकाम रचना कशी होती याची आपल्याला माहिती मिळते. पुढे पहा, लोकजीवन आणि वैशिष्ट्य हा मुद्दा मी पळवलाय कारण जे वरती प्रस्तावनेत आहे तेच ते आहे. फक्त थोडाफार बदल आहे. ह्या नोट्स तुम्हाला मी देतो. लोकजीवन कसे होते बघा. नगररचना आणि घर बांधणी कशी होती बघा. रस्त्याचे जाळे समांतर व एकमेकांना काटखोनात छेदणारे होते. नगराचे बालेकिल्ले व सामान्य वस्ती असे 2 विभाग होते. आता जर नगररचनामध्ये पाहायला गेलं की उत्कृष्ट अशी नगररचना होती. सांडपाणी अडवण्याची व्यवस्था होती आणि रस्ते एकमेकांना काटकोनात अ, छेदतील असे रस्ते होते. विटांची रचना पण बॉन्ड इंग्लिश बॉन्ड पद्धत जी होती ती वापरली होती आणि सांडपाण्याची व्यवस्था सुद्धा त्यांनी केली होती. हां, आता मोहनजोदडो हे उत्कृष्ट नगररचनेसाठी
प्रसिद्ध मोहेंजोदाडो. ठीक आहे. आपल्याला स्वाध्यायामध्ये प्रश्न आहे टिप्पा लिहा मोहेंजोदाडो. तर तो तुम्ही करा परीक्षेसाठी महत्वाचा आहे. धोलावीरा व इतर स्थळांचे अवशेष. धोलावीरा येथे प्रगत सांडपाणी व्यवस्था, मजबूत बंदी आणि भव्य रचना आढळली आहे. हडप्पाकालीन नगरामध्ये पक्क्या विटांची आणि दगडांची मजबूत बांधकामाची रचना तुम्ही पाहायला मिळते. आता त्या काळातील जर समाज पाहिला तर असं दिसेल की त्या काळात जे आहे ते अन्नामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे वर्ग होते. अन्नामध्ये ते शाकाहारी वर्ग जो आहे तो गहू, ज्वारी, तांदूळ यांचा वापर म्हणजे हे खात होते गहू, ज्वारी, बाजरी. हां. आणि मांसाहारी वर्गामध्ये आपलं जे नेहमी मांस वगैरे प्राण्यांची शिकार करून वगैरे ते तसा तो समाज होता. ठीक आहे. अ, नंतर जर पाहायला गेलं तर महास्नानगृह हे मोहेंजोदडो इथे सापडलेलं आहे. लिपी आणि चिन्हे जर बघितलं गेलं की हडप्पा संस्कृतीच्या मुद्रा आणि विविध धातूवर विशिष्ट प्रकारची चिन्हे आढळली आहेत. ते आपण व्हिडिओच्या शेवटी बघणार आहोत. आता लोथल येथे एक गोदी आहे. जर व्यापार बघितला ना तर आयात व निर्यात म्हणजे मेसोपोटेमिया जी संस्कृती आहे तिच्याशी या लोकांचा संपर्क होता. मग तेथून व्यापार चालायचा. आता यामध्ये बघितलं गेलं तर व्यवसायामध्ये बघितलं गेलं तर तुम्हाला सांगतो मी मेसोपोटेमियाची जी संस्कृती आहे तिच्याशी व्यापार चालायचा. ठीक आहे. आणि म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा व्यापार त्या काळात चालत होता. आता व्यापारासाठी त्यांनी एक गोदी होती. गुजरातमधील लोथल येथे एक कृत्रिम बंदर होतं. तिथे जहाज यायचं आणि त्या ठिकाणी व्यापार चालायचा. ठीक आहे. आता हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला त्याच्यावर विविध शास्त्रज्ञांची कारणं आहेत. एक म्हणजे हवामानात बदल झाला. पर्यावरणाचं जे संतुलन आहे तो बिघडल्याने पर्यावरणाचा ऱ्हास झाला. महापूर, दुष्काळ, भूकंप आणि बाह्य आपत्ती आहेत. यामुळे व्यापारात घट झाली आणि हळू-हळू ही संस्कृती लोप पावली किंवा त्याचा एक नाश झाला असं म्हटलं जातं. तर इथे काही मला ग्राफिक्स मिळालेत. हे बघा. तर इथे काही चित्र आहेत. म्हणजे मी डाउनलोड करून ठेवली. हे धोलावीरा हे मोहनजोदडो इथे उत्खनन झालेले त्याचे अवशेष आहेत. हे बघा. ही त्यांची लिपी होती. आता एखादा वर्ग सुसंस्कृत केव्हा म्हणतात? जेव्हा त्या लोकांना लिहिता वाचता येतं तेव्हा ती संस्कृती प्रगत आहे, शिक्षित आहे असं म्हटलं जातं. आता हडप्पा संस्कृतीत लोकांना लिहिता वाचता त्यांची भाषा नव्हती ना अशी भरभक्कम अशी भाषा नव्हतीच त्यांची. ही असं लिपी होती. एखादी संस्कृती सुसंस्कृत किंवा प्रगत आहे असं आपण केव्हा म्हणतो? जेव्हा त्या संस्कृतीत लोकांना लिहिता वाचता येतं. इतिहास सुद्धा हेच सांगतो. एखादी संस्कृती जी आहे ती सुशिक्षित किंवा सुव्यवस्थित कशी ठरते? की त्या काळातील लोकांना लिहिता वाचता येणं. ठीक आहे. लेखन कला जर अवगत असेल तर ती संस्कृती अप्रगत ठरते. ठीक आहे. तर इथेच बघा त्या काळातील लिपी बघा कशी आहे ती. ठीक आहे. हे सगळे साइट्स आहेत त्या मोहनजोदडोच्या आहेत खनन केलेले. मोहनजोदडो इथे महास्नानगृह आहे. त्याची उत्कृष्ट नगररचना आहे. त्या काळातील लोकांनी व्यवस्थित सांडपाण्याची व्यवस्था केली होती. म्हणजे हडप्पा संस्कृती जी आहे ती म्हणजे ती प्रगत संस्कृती होती. शिवाय अशी जेवढ्या संस्कृती झाल्या त्यामध्ये हडप्पा संस्कृती ही सर्वात महत्त्वपूर्ण आणि प्रगत अशी संस्कृती होती. पण त्या काळातील जर आपण पाहिलं लेखन एखादा समाज किंवा एखादी संस्कृती जी सुशिक्षित किंवा ती एक विशेष केव्हा ठरते तर त्या काळातील लोकांना लेखन कला अवगत असते तेव्हा. इतिहासात सुद्धा हे गृहीत धरलं जातं. ठीक आहे. तर ह्या नोट्स होत्या. मी काही मुद्दे पळवले कारण ते तुम्हाला म्हणतात ते काही Instagramवर मी ह्याच्या नोट्स आधीच अपलोड केल्या होत्या. त्या तुम्ही Instagramवर जाऊन पाहू शकता. आपले 1000 फॉलोअर्स आहेत Instagramवर. आता तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. या नोट्स हव्या असतील तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोच. ठीक आहे. आता आपण काय पाहिलं की हडप्पा संस्कृतीची नगर रचना पाहिली. त्या काळातले जे तंत्रज्ञान पाहिलं की सुव्यवस्था आपलं सॉरी रचना पाहिली तर रस्ते हे काटकोनात छेदत होते असे होते. ते पण एक त्यांचं तंत्रज्ञान होतं. सांडपाणी व्यव अडवण्यासाठी त्यांनी काय केलं की असे काही बांध बांधले. ज्याने सांडपाणी अ, ते काय होणार सांडपाणी अडवण्यासाठी. ठीक आहे. मग त्या काळातलं हे तंत्रज्ञान आहे. परत व्यापारात जर बघितलं तर ती कृत्रिम बंदरं त्यांनी लोथल येथे विकसित केलं होतं. अजून बरीचशी बंदरं होती जिथे ज्या बंदरावरून इतर संस्कृतीशी व्यापार चालत होता.
म्हणजे त्यांचा मेसोपोटेशी संपर्क आला. अजून अनेक संस्कृती आहेत त्यांच्याशी संपर्क आला होता. हे आपण पाहिलं. आणि त्याचा ऱ्हास का झाला, की नदी प्रवाहात बदल झाल्यामुळे. पण त्याचे आता कुठल्याही आपण बघितलं, की कुठल्याही संस्कृतीचे त्याचे अवशेष असतातच. आता तुम्हाला साईटवर बघितलं तुम्ही हे बघा. या ठिकाणी उत्खनन झालेलं आहे. तिथे शास्त्रज्ञांना काही ठिकाणी अवशेष मिळाले आहेत. ठीक आहे. काही ठिकाणी उत्खनन झालं तिथे डान्सिंग गर्ल सुद्धा मिळालेली आहे. तर ठीक आहे. आता जर व्यापारामध्ये बघितलं तर शेतीमध्ये गहू, सातू, नौकानयन वगैरे होते. त्यात आंतरराष्ट्रीय व्यापार चालत होता. त्यासाठी त्यांनी गोदी उभ्या केल्या होत्या. ठीक आहे. हे आपण पाहिलं. तसंच काय आहे, मातीची भांडी बनवण्याची कला तिथे अवगत होती. आहारामध्ये ते 2 वर्ग होते मांसाहारी, शाकाहारी. शाकाहारीमध्ये तांदूळ, गहू, ज्वारी हे म्हणजे यांसारखे पदार्थ, दुधाचे पदार्थ ती लोकं खात होती असं म्हटलं जातं. ठीक आहे. हा त्या काळातील समय होता. धार्मिक व्यवस्था सुद्धा त्या त्या काळात अस्तित्वात होत्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.